आपल्या हक्काचं व्यासपीठ। दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या सेवक संघाच्या वतीनं क्रीडा स्पर्धांचं आयोजन छत्रपती शिवाजी स्टेडियम इथं करण्यात आलं होतं। या क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट, कॅरम याचबरोबर बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या स्पर्धांचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्या हस्ते पार पडलं। सहकार क्षेत्रातील एक अग्रेसर सहकारी बँक म्हणून दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा उल्लेख होतो। दी कराड अर्बन बँकेच्या सेवक संघाच्या वतीनं क्रीडा स्पर्धांचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं। यावर्षी देखील या स्पर्धांचं आयोजन कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम इथं करण्यात आलं होतं। या स्पर्धांमध्ये क्रिकेट, कॅरम याचबरोबर बुद्धिबळ स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। याचबरोबर यावेळी धावण्याच्या स्पर्धा सुद्धा पार पडल्या। या स्पर्धेचं उद्घाटन दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी मोठ्या संख्येने सेवक उपस्थित होते। आगमन झालेलं आहे। वेलकम सर। On the occasion of Star Sports organized by Karad. गणपती बाप्पा मोरया। Yes, sir. Morning, Guru sir. Well played, well managed. Well, sir. It's a point. आणि सुंदर चौकार 4 धावा। आता मला तर वाटतं बॉलिंग असलं बॉल टाकल्यावर गणेश आणि ह्या 2 धावांमध्ये खेळाडू गेलेले आहेत। ह्या 2 धावा अतिशय सुंदर चेंडू। 20 धावा झालेले आहेत आणि 2 षटकं झालेली आहेत। एका बॉलरला 2 बॉल टाकण्यासाठी आपण अलाउ करणार आहे। इथं एक बॉलर असं तुमच्या पांढरा घ्या आमच्या गावात पांढरा तुम्ही आधी सांगा
कराड अर्बन सेवक संघाच्या वतीनं वार्षिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिवाजी स्टेडियम इथं. आणि या ठिकाणी क्रिकेट असेल, इनडोअर आणि आउटडोअर गेमचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता की या ठिकाणी आता स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आणि कराड अर्बन सेवक संघ दरवर्षीप्रमाणे नेहमीप्रमाणे अंतर्गत जे कर्मचारी आहेत त्याची नेहमी स्पर्धा होत असते. आणि यावर्षी देखील या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. आपल्यासोबत आहेत दिलीप गुरव साहेब. आपण त्यांना विचारूया, साहेब काय सांगाल, उद्देश काय आपला? कराड अर्बन सेवक संघ दरवर्षी वेगळ्या स्पर्धा आयोजन करतात. मैदानी स्पर्धा असतील किंवा इंडोर स्पर्धा असतील, या स्पर्धा आयोजन करण्याचा मागचा उद्देश असा आहे, सेवकांच्यात एक खिलाडी वृत्ती निर्माण होईल. आणि खिलाडी वृत्ती निर्माण झाल्यामुळं बँकेच्या कामकाजासुद्धा ते खिलाडी वृत्तीनं काम करतात. त्यामुळेच बँकेची प्रगती आणि अशी चांगली ताकदीवान प्रगती बँकेची होत आहे. त्यामुळेच आम्ही या स्पर्धेचं आयोजन करतो. आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ सर्व सेवक भाग घेतात, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि ही स्पर्धा यशस्वी करतात. हा बँकेचा उद्देश आहे. किती संघ आणि इंडोर आणि आउटडोर कोणते गेम आहेत? एकूण आता 8 संघ आलेले आहेत क्रिकेटसाठी. सातारा असेल, पुणे असेल, कराडामधून 3-4 संघ आहेत. आणि इंडोरमध्ये आपण कॅरम आहे, बुद्धिबळ आहे. आणि आउटडोअरमध्ये 100 मीटर धावणे व क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. याला सर्व सेवकांनी कराड अर्बन बँकेच्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. गुरुसाहेबांच्या मार्गदर्शनाने या सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार होतात व सर्व सेवक आतुरतेनं या स्पर्धेची दरवर्षी वाट बघत असतात व या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवतात. नेहमीच्या कामाच्या रुटीनबरोबर आपल्याला इतर खेळात देखील महत्त्वाचं म्हणजे प्रावीण्य मिळवता आलं पाहिजे किंवा आपलं मन प्रसन्न राहिलं पाहिजे. या उद्देशानं सहकारातील ही एक अग्रगण्य असलेली कराड अर्बन बँकेनं अत्यंत आगळा आणि वेगळा सेवकासाठी हा जो घेतलेला क्रीडा स्पर्धांचं आयोजन आहे, यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे सेवक आहेत ते दाखल झालेले आहेत. आणि आरोग्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण जी ही स्पर्धा आहे ही ठरणार आहे. विकास भोसले, यशवंत नगरी, कराड, सातारा.